येथील सोगाव संघाने आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले ते अर्थात क्षेत्ररक्षणासाठी ते अर्थात श्री गणेश भैरोळे संघाला। चला सामन्याला सुरुवात करायची आहे, जास्त वेळ घ्यायचा नाहीये येथील सोगाव संघ, कारण का आजच्या दिवसामध्ये आपल्याला लॉर्ड्स खेळवायचा आहे। वेळेचं बंधन आहे मित्रांनो, आधुनिक क्रिकेट आहे त्यामुळे वेळेचं बंधन असणंच गरजेचं आहे। आपले सामने सुद्धा आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय एकेस लाईव्ह स्पोर्ट्स या चॅनलवरती यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते घर बसल्या। तर नक्कीच कौतुकास्पद हे मंडळ आहे, कारण का शिवसाई क्रीडा मंडळ मागव संघाचं जरूर इथे कौतुक करावं लागेल, कारण का ज्या पद्धतीने त्यांनी आयोजन केले या स्पर्धेचं बऱ्याच दिवसांपासून जी काही मेहनत केले ती मेहनत आपल्याला दिसून येते। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये येथील सोगाव संघाची। स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय रब्बान तर नॉन स्ट्राइक एंडला किरण भगत ही जोडी आपण पाहतोय। तर गोलंदाजाच्या मोर्चावरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन संकेत येतोय संघाचा कर्णधार। बघूया कशा पद्धतीने कामगिरी करेल। लेट्स प्ले पहिला चेंडू खोलवर टाकलेला चेंडू आणि त्रिफळाची पहिल्या चेंडूवरती रब्बान बॅक टू दी पवेलियन, मोठा धक्का लागेल येथील सोगाव संघाला। करण सुद्धा आपल्याला अतिशय एक दर्जेदार असा क्रिकेटचा माहोल पाहायला मिळतोय त्यांच्या या गीताने। तर उळिया मैदानाकडे जिथे माहीद आलाय ज्याने मागील सामन्यामध्ये तुफानी फलंदाजी केली होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे काय धावचीची संधी होती, परंतु इथे लेग बाईटच्या स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येईल। एका धावेनंतर आपण पाहतो अकाउंट सुद्धा इथे ओपन केलं जाते येथील सोगाव संघाचं। संकेतचं जरूर इथे कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय ना कौतुकास्पद आहे। हा चेंडू मात्र आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर पूर्णपणे उसळी घेणारा चेंडू। नक्कीच या चेंडूला सन्मान दिलाय किरण भगतने, नक्कीच जाणलं की हा चेंडू चांगला आहे, चांगल्या चेंडूला सन्मान देणं देखील क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे आणि तो सन्मान आपण पाहतोय या चेंडूवरती पाहायला मिळाला। 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झाला, एक धावफलकावरती आलाय, संकेतचं जरूर कौतुक करावं लागेल। हाही चेंडू आपण पाहतोय अप्रतिम चेंडू, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते, कंजूसी मारा पाहायला मिळतोय। धावांपासून आता मात्र संघर्ष करावा लागतोय येथील सोगाव संघाला। ज्या पद्धतीने श्री गणेश भैरोळे संघाने आतापर्यंत चांगली सुरुवात केली या सामन्यामध्ये, परंतु या चेंडूवरती खराब चेंडू आणि त्याचा खरपूर समाचार, चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून थेट सीमारेषा बाहेर। धन्यवाद डीजे करण। या चेंडूवरती मात्र किरणच्या बॅट मधून षटकार आलाय। पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक प्रितेश इथे तैनात, चांगली फेकी सुद्धा आपण पाहतोय। एकच धाव मिळणार या चेंडूवरती आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय। पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात, 1 बाद 8 धावा। जरूर कौतुक करावं लागेल संकेतचं, चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली। एक षटकार आपण जरूर पाहिला, परंतु पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात करून दिले श्री गणेश भैरोळे संघाला। माहीद आणि किरण ही जोडी खूप महत्वाची आहे येथील सोगाव संघासाठी। ज्या पद्धतीने मागील सामन्यामध्ये माहीदच्या बॅटमधून तब्बल आपण 5 षटकार पाहिले होते, तोच माहीद आपण पाहतोय मैदानावरती पाहायला मिळतोय। तर नवीन गोलंदाजाच्या मोर्चावरती प्रितेश येतोय। प्रितेशने मागील सामन्यामध्ये सुद्धा अतिशय दर्जेदार अशी गोलंदाजी केली होती, या सामन्यामध्ये मात्र आपण पाहिलं तर त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल। षटकातील पहिला चेंडू, सुंदर चेंडू आपण पाहतोय, चांगल्या टप्प्यावरती किरणला पूर्णपणे बीट करून जाणारा चेंडू। क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर यष्टीरक्षक
संकेत घरत तिथे तैनात. कोणती चूक पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची इथे नक्कीच सांगता होतीये आणि संघाची धावसंख्या स्थिरावतीये ती अर्थात 8 पर्यंत, जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हा चेंडू आपण पाहतोय नक्कीच लीगल चेंडू आहे. फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. पंचांनी जाणलं की नक्कीच हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळालाय. पॉपिंग क्रीजचा आपण पाहतोय पुरेपूर उपयोग करत असताना गोलंदाज प्रितेश बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय या षटकामध्ये. चांगला चेंडू आपण पाहतो. हाही चेंडू चांगल्या टप्प्यावरती. प्रितेशचं कौतुक करावं लागेल. लगातारचे 3 चेंडू इथे निर्धाव येत आहेत. कंजूस डीजे करण नक्कीच एक चांगलं रोमहर्षकता दाखवत असताना सामन्यामध्ये षटकातील पुढील चेंडू डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे मात्र किरण भगत आज मात्र बॅकफुटला सरकलाय. ज्या पद्धतीने किरण फटकेबाजी करतो ना, ती फटकेबाजी मैदानामध्ये पाहायला मिळत नाहीये. अपोजिट संघाचा दबाव आपण पाहिला ना तर नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. प्रितेशचं इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. यॉर्कर लेंथ डिलिव्हरी मैदानामध्ये पेश करत असताना गोलंदाज प्रितेश. एक धाव जरूर येते या चेंडूवरती, परंतु एका धावेने दुहेरी धावेने चालणार नाहीये. ते अर्थात ए3 सोगाव संघाला. श्री गणेश बहिरोळे संघ सुद्धा तितका ताकदीचा आहे, भक्कम आहे. त्यामुळे जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल. यावेळी माहीतला आपण पाहतोय स्ट्राईक मिळती या षटकातील अंतिम चेंडू सुद्धा आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती. चांगलं एक्झिक्युशन, प्रॉपर एक्झिक्युशन आपण पाहतोय. प्रितेशच्या गोलंदाजासाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. ज्या पद्धतीने त्याने षटक हाताळलं. षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त होईल आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात, त्या अर्थात 10 धावा. थँक्यू सो मच डीजे करण. या मैदानाकडे पुन्हा एकदा आपण पाहतोय जिथे श्री गणेश बहिरोळे संघ आतापर्यंत वरचढ झालाय. या सामन्यामध्ये 12 चेंडूंचा खेळ संपलाय. केवळ 10 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या संकेतने. दुसऱ्या षटकामध्ये प्रितेशने अक्षरशः कंजूसी गोलंदाजी. धावांपासून अक्षरशः झगडावं लागतंय. ते अर्थात ए3 सोगाव संघाला. केवळ 2 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज देवेश हुमणे येतोय. या खेळाडूने खऱ्या अर्थाने मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावे केला होता. तोच गोलंदाज आपण पाहतोय. चांगला चेंडू यावेळी सरळ बॅटने खेळायला फटका. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 11 धावा धावफलकावरती लागतात. माहीत कुरवर आता मात्र पूर्णपणे आशा आहेत ए3 सोगाव संघाच्या. माहीतकडे नक्कीच ती कॅपॅसिटी आहे, किंबहुना जास्तीत जास्त धावा करण्याची सुद्धा क्षमता आहे या माहीतकडे. रेड मोर विकेटचा मारा. माहीच्या बॅट मधून मात्र मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. तर चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित. हाही चेंडू आपण पाहतोय. माहीत ऑन द फायर. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. षटकार. गुंगवत असताना जिथे ए3 सोगाव संघाला खऱ्या अर्थाने धावांची गरज आहे, त्या धावा मात्र आता माहीतच्या बॅट मधून येतात. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅट मधून येतात आणि धावफलकावरती धावा लागल्यात 23 धावा.
आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं A3 सोगाव संघाच्या बाजूने, जिथे तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ पूर्ण. बघूया उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळतो देवेश. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज माहित कूर बॅक टू दी पवेलियन. दुसरा धक्का A3 सोगाव संघाला, खूप मोठा धक्का. तंबूत परतलाय. आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय श्री गणेश बहिरोळे संघाने कमबॅक केलाय. कधी डाव श्री गणेश बहिरोळे संघाच्या बाजूने झुकलाय, तर कधी डाव A3 सोगाव संघाच्या बाजूने झुकलाय. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट जरी आपण पाहिलात ना एक इंग्लंड देशाचा राष्ट्रीय खेळ आहे, तरी इंडियामध्ये आपण पाहिलं भारतामध्ये खूप लोकप्रिय आहे. का तर नक्कीच क्रिकेट एक आधुनिकतेकडे वाटचाल करतंय. अफान येतोय नवीन फलंदाज, जिथे आपण पाहतोय या चेंडूवरती एकही धाव येत नाहीये. चांगल्या टप्प्यावरती चांगलं कमबॅक, देवेशचं कौतुक करावं लागेल. 2 षटकार आले आणि तदनंतर आपण पाहतोय वर्सटाईल व्हेरिएशन गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. देवेशने असे कित्येक सामने नक्की जिंकून दिलेत आपल्या संघाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक आपण पाहतोय ते 30 देखील समाप्त होईल आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात. 2 बाद 23 धावा. देवेश हुमणेचं जरूर कौतुक करावं लागेल. 3 षटकांमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेत ना, तर श्री गणेश बहिरोळे संघाचं कौतुक करावं लागेल. एकही वाईट चेंडू नाही, एकही नो चेंडू नाही, एक्स्ट्रा स्वरूपाने धाव येत नाहीयेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या पद्धतीने आपण प्रत्येक गोलंदाजी करतोय ना, वाखाणण्याजोगी आहे. नवीन गोलंदाजच्या ट्रॅक वरती आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन जय येतोय. जय बघूया कशा पद्धतीने आपल्या संघासाठी कामगिरी करणार. येणारे 6 चेंडू पहिल्या सत्रामधील कितपर्यंत मजल मारणार A3 सोगाव संघ. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो आडवा बाटने खेळायला फटका. ऋतिक माने तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी सुद्धा. फेकीला दाद द्यावी लागेल नक्कीच ऋतिक. खऱ्या अर्थाने ऋतिक आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू श्री गणेश बहिरोळे संघाचा, परंतु ज्या पद्धतीने फेकी केली दाद द्यावी लागेल. एकच धाव येते या चेंडूवरती. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 24 पर्यंत, जिथे 4थ्या षटकाचा खेळ चालू. शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित शिवसाई चषक 2025 च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा या मैदानावरती पाहायला मिळते. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज जय याचा चांगला फटका आलाय, परंतु अफानच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक जरूर तैनात, परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावेसाठी. या 6 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. या पहिल्या सत्रामध्ये जयला कमबॅक करावं लागेल. हा षटकार खूप महत्वाचा होता सोगाव संघासाठी. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न, परंतु विद्युत तार आपण पाहतोय. या तारेमुळे आपण पाहिलं तर नक्कीच फटका थोडासा फसला होता. 2 धाव जरूर येतात या चेंडूवरती आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र 32 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 32 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूंचा खेळ पूर्ण झालाय. बघूया उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळतोय गोलंदाज जय. फुल टॉस चेंडू, परंतु फायदा उठवता आला नाहीये आणि ते चांगला झेल पकडला जातोय. अफानची खेळी संपुष्टात.
नवीन फलंदाज सन्मान खुर येतोय मैदानामध्ये. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या चेंडूंमध्ये काय घडणार मैदानात. आले आले आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. झेल मात्र होत नाहीये. झेलचा जरूर प्रयत्न केला गेला, परंतु झेल मात्र होत नाहीये. 2 धावा नक्कीच पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जजमेंट झाला नाहीये आणि त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच 3 धावा मिळतात या चेंडूवरती. या 3 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 35 रन्स ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम चेंडू आपण पाहतोय या षटकामधील आणि या सत्रामधील. बघूया अंतिम चेंडूवरती मैदानामध्ये काय घडतंय. खराब चेंडू आपण पाहतोय. नो चेंडूचा इशारा आलाय बीमर पद्धतीने. ऍज पर रूल नंबर 21 इट्स अ नो डिलिव्हरी. पंच कळवतात नो +1 अशा एकूण 2 धावा येत आहेत धावफलकावरती आणि अंतिम चेंडू मात्र आता नक्कीच फ्रीड असणार आहे. त्यामुळे जरूर इथे या चेंडूवरती फायदा घ्यावा लागेल फलंदाज किरण भगत याला. सरळ बाटने खेळायला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण करण्यात येत आहेत. षटक क्रमांक इथे 14 देखील समाप्त होत आहे. अर्थात पहिलं सत्र इथे समाप्त होत आहे आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस आपण पाहतोय धावफलकावरती धावा लागल्यात 39 धावा. 40 धावांचं आव्हान असणार आहे ते अर्थात श्री गणेश बहिरोळे संघासमोर. बघूया या 40 धावांचा पाठलाग करत असताना इथे कशा पद्धतीने खेळी करणार. तत्पूर्वी आपण जाऊया नाणेफेकीकडे. ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाचा कर्णधार आणि अधिराज घरत पुरस्कृत बापदेव बहिरोळे संघाचा कर्णधार. आपण लगेचच नाणेफेकीसाठी या. माऊली सासवणे संघाचा कर्णधार आणि अधिराज घरत पुरस्कृत बापदेव बहिरोळे संघाचा कर्णधार. चला आपण लगेच टॉस बॉक्स वर यायचं आहे नाणेफेकीसाठी. जोपर्यंत दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय आमचे साथी समालोचक मित्र अर्थात कर्जतचा बुलंद आवाज समीर सोमणे यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू समीर सोमणे सर. चला बॅटर पाठवा त्वरित. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धन्यवाद आशुतोष पाटील सर. 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावसंख्येचं लक्ष श्री गणेश बहिरोले संघाच्या विरोधात उभारलंय ते केतरी सोगाव टीमने. हॅलो 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 हॅलो
हेच बॅट्सला सुरुवात करतोय. 39 धावा झालेल्या आहेत आणि 40 धावसंख्येचं लक्ष्य. चला दोन्ही संघ पुढील जे सामना खेळणार आहेत विनंती की आपण लगेच टॉससाठी या. चला मॅच स्टार्ट करा, जास्त वेळ घेऊ नका. एकूण स्पर्धेमध्ये एका दिवसामध्ये 12 संघ खेळत आहेत. मिनिमम 10 मॅचेस आहेत. विनंती आहे की लवकरात लवकर आपण खेळा. सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आजचा दुसरा दिवस आहे. हा सामना क्रमांक 3 आजच्या दिवसातील सेकंड राऊंडची मॅच आहे. श्री गणेश बहिरोले विरोधात A3 सोगाव या दोन संघादरम्यान सध्या लढत चालू आहे. सलामीची जोडी देवेश आणि त्याच्या साथीला आहे तो अजिंक्य. 4 ओव्हरमध्ये 40 धावा करायचे. मागच्या मॅचमध्ये माहीतचं योगदान फलंदाजीतलं आणि गोलंदाजीतलं महत्त्वाचं ठरलं होतं. त्याने मागच्या मॅचमध्ये 44 धावा कुठल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये षटकार मारले परंतु तो लवकर बाद झाला. धावा कमी झाल्यात. 40 धावा डिफेंड करायचे आहेत. गोलंदाजीमध्ये देखील माहीतने पहिल्या षटकात फक्त 1च धाव दिली होती. म्हणजे श्री गणेश बहिरोले संघाच्या विरोधात फलंदाजांच्या विरोधात देवेश आणि अजिंक्यच्या विरोधात एक कडवं आव्हान आहे ते माहीतचं. पहिलाच वेगवान चेंडू माहीतचा अपील करतोय परंतु ऑस्ट्रेलियाच्या अगदी बाजूने हा चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. हे पर्सेंटाईल तुम्हाला कमी करावं लागेल. पहिल्या षटकापासून 10ची सरासरी आहे. हा चांगला सामना होईल यात शंका नाहीये. लास्ट बॉल पर्यंत मॅच जाणार. बहिरोले विरोधात A3 सोगाव. टप्पा पा किती अचूक आहे. एक टप्पा त्याने पकडलाय राऊंड द विकेटने. हा एक वेगळा कोण बनवत गोलंदाजी करतोय माहीत. स्क्वेअर ऑफ द विकेट. धावा नाहीयेत ही एक जमेची बाब माहीतसाठी सध्याच्या घडीला. थोडा टप्पा मागे घेतला. हलक्या हाताने चेंडू फक्त ढकलला. तो स्वीपर कव्हरला. चांगली फिल्डिंग मधलं योगदान फार महत्त्वाचं ठरणार आहे या मॅचमध्ये, कारण 4 षटकांमध्ये 40-10ची सरासरी. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये 10ची सरासरी प्रत्येक संघनायक माफक समजत असतो. एक धाव. पुढे आला बॅटर. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे परंतु डिक्लेअर्ड झोनमध्ये ही एक धाव या ठिकाणी जोडली जाते. नेक्स्ट मॅच ज्ञानेश्वर माऊली सासवणे विरोधात अधिराज घरत पुरस्कृत बापदेव बहिरोले. या दोन्ही टीमला आम्ही आमंत्रित करतोय टॉससाठी. यस कॅप्टन इथे उपस्थित होत आहेत. थोड्याच वेळात आपण टॉस करणार आहोत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग जुळत नाहीये. माहीतचा जो अँगल आहे पहा. फिल्डिंग किती अचूकरित्या सध्या चालू आहे. हा जो फिल्डर आहे लेफ्टी बॉलर देखील आहे या टीमचा अजय. गोलंदाजीतलं योगदान असू दे, फिल्डिंग मधलं योगदान असू दे, कारण इट्स अ टीम गेम. एका खेळाडूचं यस बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेतली. अंगावरती चेंडू आदळला. मागे गेला डिक्लेअर्ड झोन मध्ये. माहीतने हे षटक पहिलं टाकलं निर्णायक आपल्या टीमसाठी. या षटकात अवघ्या धावा दिल्या त्या 4. मागच्या मॅच मध्ये 1 धाव देत 1 विकेट त्याने घेतली होती. या मॅच मध्ये त्याने 4 धावा दिल्यात. एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये नाहीये. उर्वरित 3 षटकं बाकी आहेत. 18 बॉल. धावा करायचे त्या मात्र 36. पहिल्यांदा 10ची सरासरी होती, आता 12ची सरासरी. हॅलो. पहिल्या षटकात माहीतने अवघ्या 4 धावा दिल्यात. त्याने डोकेदुखी वाढले श्री गणेश बहिरोले संघाची. एक जमेची बाब या टीमसाठी की त्यांची सलामीची जोडी अद्यापही मैदानात आहे. 18 बॉल 36 करायचे. 24 बॉल 40 करायचे होत्या. 10ची सरासरी होती, आता 12ची सरासरी आहे. परंतु माहीत नाहीये. माहीतचं षटक समाप्त झालंय. 4 षटकांसाठी 4 वेगवेगळे गोलंदाज असणार आहेत. हा एक स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग हा देखील महत्वाचा नियम. आशू हा गोलंदाज त्याची ऍक्शन आणि गोलंदाजी करत असताना ग्रँड साऊंड, खास करून एकाच ऍक्शन मध्ये जलद गतीने चेंडू टाकणं, एकाच ऍक्शन मध्ये स्लोवर वन टाकणं. खरं तर स्लोवर वन टाकण्याची पद्धत त्याची एक वेगळी आहे आशूची. पुढे आला फलंदाज. हे ओळखलं त्याने. टप्पा थोडा मागे घेतला.
बाउन्स मिळतोय आशूला. किती फलंदाजाला पाहतोय तो शेवटपर्यंत. बॉलिंग करत असताना या सगळ्या हालचालींकडे लक्ष ठेवावं लागतं आणि अचूकतेने अचूक मारा सध्याच्या घडीला आशूकडून. मागचे दोनही चेंडू निर्धाव आलेत बहिरोले संघासाठी. हा टप्पा थोडा पुढे ठेवला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला. बेस्ट टाइम स्ट्रोक, चांगला झेल, फलंदाज बाद. सन्माननीय विजय भाई भगत यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची देणगी आम्हाला इथे प्राप्त झालेली आहे. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगावच्या या स्पर्धेसाठी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य विजयभाई भगत यांच्या वतीने 10,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली. आपले मनापासून आभार. हा स्लोवर वन होता परंतु नो बॉल आहे. क्रीजच्या बाहेर टप्पा पडलाय. क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतोय परंतु धमक होत नाहीये दुसरी धाव घेण्याची. जिकरीचे प्रयत्न. स्लोवर वन टाकायचा होता गोलंदाजाला. नो +1 अशा 2 धावा. स्कोर सध्याच्या घडीला 40चा पाठलाग करत असताना 6. पहिल्या षटकात अवघ्या 4. या षटकात आशूने फक्त 2च धावा दिल्यात. त्याही याच चेंडूवरती आल्यात. फ्रीडचा चेंडू. तर ते धावा कव्हर करणं, जे काही डॉट बॉल गेलेत, निर्धाव चेंडू गेलेत, ते कव्हर करण्यासाठी एक नामी संधी चालून आले फ्रीडची. वेगवान चेंडू होता. लेंथ बॉलिंग, अचूक गोलंदाजीचा एक नजराना पेश केलाय सध्याच्या घडीला आशूने. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने होते परंतु आशू हुशार आहे. कमालीची गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह कामगिरी केले ती आशूने या षटकात. फुल्लर लेनचा बॉल. दर्जेदार दर्जेदार शब्द नाहीयेत आता आशूच्या गोलंदाजीसाठी. लेन बॉल त्याने टाकला, त्याने बाउन्सर टाकला, त्याने यॉर्कर टाकला, त्याने स्लोवर वन टाकला. असं व्हेरिएशन संपूर्णतः या षटकात आपण पाहिलं. आशूकडून 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या श्री गणेश भैरवले टीमची 7. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे आहेत त्या 33. सन्माननीय विकासजी राणे साहेब यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा नेक्स्ट मॅचचा. ज्ञानेश्वर माऊली सासवणे विरोधात अधिराज घरत पुरस्कृत बापदेव बहिरोले. 7 धावा झाल्यात. 2 ओव्हरमध्ये 33 करायचे. वळूया आपण नाणेफेकीकडे, जिथे विकास राणे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय. ज्ञानेश्वर माऊली सासवणे विपक्ष अधिराज घरत पुरस्कृत बापदेव बहिरोले या 2 संघादरम्यान लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो अर्थात ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाने. काय निर्णय असेल ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघ? ठीक आहे, लगेच निर्णय कळवायचा आणि सामना संपताक्षणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओव्हर टू समीर सोमणे सर. टॉस झाला. टॉस देखील जिंकलाय सासवणे संघाने आणि त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत येईल. या दरम्यान फलंदाज बाद झालाय. दबाव वाढत होता. मग अशी चांगली फिल्डिंग केली होती याच गोलंदाजाने जो सध्या षटक टाकण्यासाठी आलाय अजय. 2 ओव्हरमध्ये फक्त 7च धावा दिल्यात. माहिदने धावा दिल्या 4 आणि त्यानंतर आशू आला. तोही जास्त चिंगूस निघाला माहीदपेक्षा. त्याने फक्त 3 धावा दिल्या आणि माहीद तर अँगल बनवून गोलंदाजी करतोय, म्हणजे डेथला हिट करून. कधी कधी त्याचे चेंडू खाली राहतात, कधी कधी उसळी येत. एक टप्पा त्याचा पकडू नये म्हणजे त्या रेंज मध्ये तो गोलंदाजी करतो. परंतु आशूने जी गोलंदाजी केलेली आहे
त्या गोलंदाजीचं विशेष कौतुक आहे, कारण त्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये आपण कमीत कमी 4 बॉल वेगळ्या पद्धतीचे पाहिले. स्लोवर वन पाहिला, यॉर्कर पाहिला, बाउन्सर पाहिला, एक चांगला स्टॉक बॉल लेंथचा बॉल पाहिला. सध्या अजय आलाय, फिरकी पट्टूय, टप्पा पडतोय, फिरकी घेतोय आणि फलंदाज मात्र पाहत राहिलेत. चांगली गोलंदाजी. धावा संख्या स्थिरावले तिथेच. 40चं लक्ष आता भलं मोठं झालंय श्री गणेश बहिरोले टीमसाठी. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा स्क्वेअर लेगचा फिल्डर बिझी आहे. स्वतः गोलंदाज तिथे. थोडी धावपळ, थोडा दबाव तर असणारच. खेळ असाच आहे. श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा. एक सुनियोजित आयोजन कसं असावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा. 3 दिवसांची स्पर्धा आहे. आकर्षक पारितोषिक स्टेजच्या अगदी समोर सगळ्यांना खुणावतायत अशी ही चषक. अचूक गोलंदाजी. टप्प्यावरती निर्भर आहेत हे सर्व गोलंदाज. जास्त काही करायचं नाही, टप्पा अचूक ठेवायचा. टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्याचाच खेळ आहे. गतीपेक्षा टप्पा अचूक ठेवावा. आणखी एक निर्धाव चेंडू. फिरवला फटक्याने आणि आणखी शेवटचा चेंडू टाकला इथे निर्धाव. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या उगी आहे. 40चा पाठलाग करत असताना 8. पॉवर प्लेच्या षटकात माहीदने धावा दिल्या 4. त्यानंतर धावा आल्या 3 आणि त्यानंतर धावा आली 1. एकूण धावा झाल्या त्या 8. 32 पाहिजेत. 6 बॉल 32. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 40 पाहिजे होत्या, तरी सुद्धा विकेट किपर रब्बान आपल्या बॉलरच्या मागे लागला होता. आता 8 कमी झाल्यात. मला असं वाटतं पहिले 3 चेंडू तो बॉलरच्या मागेच लागेल, कारण या कॉमेंट्री बॉक्स मधून रब्बानला सांगण्यात आलं बस झाले यार, 40 आहेत, लवकर खेळ. आता 8 कमी झाल्यात. शेवटी कमिटीचं कामच आहे की खेळाडूंच्या मागे लागणे, लवकरात लवकर मॅचेस कव्हर करणं. 6 बॉल धावा करायचे त्या 32. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध हा फटका खेळण्यात आलाय. फक्त एकच धाव. अलिबागचं क्रिकेट तुम्ही अनुभवताय. दर्जेदार श्री शिवसाई क्रीडा मंडळ मापगाव आयोजित ही स्पर्धा. 3 दिवसांची स्पर्धा. आजचा दुसरा दिवस. ऑफ ब्रेक बॉलर या टप्पा ओळखला. स्विंग सहित मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मिड विकेटला चांगला झेल. फलंदाज बाद. पहिल्या षटकापासून जो दबाव प्रस्थापित केला A3 सोगाव टीमने, पंच इथे नो बॉल घोषित करतायत. नेक्स्ट बॉल फ्रीटचा असेल. संधी आहे, मॅच मध्ये शिरका होऊ शकतो. प्रशांतचा चेंडू निर्धाव. विकेट किपर अडवू शकला नाही. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. आता विजयाच्या दिशेने सहजरित्या वाटचाल करत असताना A3 सोगाव हा संघ. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण सज्ज राहा. ज्ञानेश्वर माऊली सासवणे. कवर्सला झेल मात्र सुटलाय. टॉस जिंकलाय तो ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाने. आमंत्रित यश त्यांच्या विरोधात आहे तो अधिराज घरात पुरस्कृत बापदेव बहिरोले. चला रेडी राहा. सासवणे टीमचा निर्णय. पुन्हा फ्लाइट दिली. फुल टॉस बॉल वरती. जास्त काही करू शकला नाही फलंदाज आणि या मॅच मध्ये देखील विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचलाय A3 सोगाव हा संघ. टप्पा पडतोय. ऑफ ब्रेक झाला आणि ते फलंदाज बाद.